नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 34 चेस्ट, प्रिन्सेस ब्लाउज, बॅक नेक, सिंपल गोल गळा कशा प्रकारे स्टिच करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। गळा खोली घेतलेली आहे 10 इंच। येथे आपण एक बॉक्स तयार करून घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे गोल राऊंड देऊन गोल गळा कटिंग करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण येथे गोल गळा कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण मेन जो ब्लाउज पीस आहे त्यावरती अस्तर व्यवस्थित तिथे ठेवून पाहणार आहोत। या ब्लाउजला वर्क असल्यामुळे आपल्याला खालच्या साइडने पलटी करता येणार नाही। त्यासाठी आपण इथे कशा प्रकारे स्टिच करायचं ते येथे मी दाखवत आहे। सुरुवातीला आपण येथे अस्तर मेन फॅब्रिक उलट्या साइडने करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला कमरेच्या साइडने आपल्याला पाव इंचाची एक टीप मारून घ्यायची आहे अस्तरला। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण इथे स्टिच टाकून घेत आहोत। त्यानंतर आपण जो डिझाईनचा ब्लाउज पीसचा पाठीचा भाग आहे त्या भागावरती आपण येथे बरोबर येथे व्यवस्थित ठेवून त्यानंतर आपण येथे हा जो ब्लाउज आहे त्याच्या बॅक पार्टला आपल्याला पलटी करता येत नाही खालच्या साइडने कॉर्नर असल्यामुळे। त्याच्यामुळे आपण येथे आतल्या साइडनेच पट्टी दुमडून घेतली आहे। त्यानंतर आपण येथे पिनाच्या साहाय्याने टाचण्याच्या साहाय्याने आपण येथे व्यवस्थित टाचण्या जागोजागी लावून घेणार आहोत, जेणेकरून आपला मेन कपडा आणि अस्तर इकडे तिकडे हलणार नाही। आणि आपल्याला शिवतानाही त्याचा काही त्रास होणार नाही। अशा प्रकारे आपल्याला इथे पिना लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। त्यानंतर आपण खालच्या साइडने मी ते टाचणी काढून घेत आहे। त्यानंतर येथे खालच्या साइडने आपण एक दाब टीप टाकून घेणार आहोत। मध्ये मध्ये जे पिना लावलेल्या आहेत त्या जर येत असतील तर त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित येथे स्टिच करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण येथे सर्व बाजूनी व्यवस्थित
टिपा मारून घेणार आहोत। या ब्लाउज पीस वरती सर्व साइडनी बारीक बारीक असे खडे आहेत, तर ते खडे मशीन मध्ये टच होत आहेत, तर त्यासाठी आपल्याला येथे सावकाश टीप मारून घ्यायची आहे। थोडीशी आपण येथे टीप 5 नंबरची ठेवली तरी चालते, जेणेकरून डायरेक्ट आपल्या त्या सुईच्या टोकावरती खडे येणार नाहीत। अशा प्रकारे येथे आपण सर्व गोल राऊंड मध्ये गळा जॉईंट करून घेणार आहोत आणि आपण ज्या टाचण्या लावलेल्या आहेत त्या व्यवस्थित काढून गोल राऊंड मध्ये आपण इथे कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचे कापड जे आहे ते आपण इथे कट करून टाकायचे आहे। याच्यावरती खडे असल्यामुळे कात्री ही व्यवस्थित चलत नाही, पण आपण थोडस दमाने कट करायचं आहे। कारण पूर्ण ब्लाउज भरूनच अशा टिकल्या चिटकवलेल्या आहेत त्याच्यावरती, त्यामुळे त्या टिकल्या आपल्या कटिंग मध्ये पण येत आहेत आणि शिलाई मध्ये पण येत आहेत। पण एवढंच आहे की या टिकल्या ज्या आहेत त्या छोट्या साईज मध्ये असल्यामुळे आपल्याला शिलाई करताना जास्त काही प्रॉब्लेम येत नाही, पण तरीही शिवताना डायरेक्ट सुईवर येत आहेत, पण त्याने सुईला थोडाफार प्रॉब्लेम होत आहे, एवढा काही होत नाही। कात्रीने पण कट करताना होत आहे, पण ते थोडीशी टिकली जी आहे ती जर साईडला गेली तर कट करता येते। अशा प्रकारे आपण सर्व पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले ब्लाउज चे स्टिचिंग झालेली आहे, अस्तर जोडून झालेलं आहे। त्यानंतर आपण येथे बरोबर असा मध्यभागी इथे बरोबर असं दुमडून घ्यायचं आहे आणि तिथे एक खूण करायची खालच्या साईडनी आणि एक वरच्या साईडनी। त्यानंतर आपण येथे 4 इंच टक्स उंची घेतलेली आहे। त्यानंतर आपण येथे बॅकचे डाच टाकून घेणार आहोत, स्टिच करून घेणार आहोत। व्यवस्थित इथे आपल्याला शिलाई टाकायची आहे। येथे शक्यतो 5 नंबरची शिलाई टाका, जेणेकरून आपल्याला सुईचे टोक खराब होत नाही आणि टीपही इथे व्यवस्थित बसते। 5 नंबरची टीप टाकल्यामुळे आपण येथे डबल स्टिच टाकणार आहोत। अशा प्रकारे आपले बॅकचे टक्स स्टिच करून झालेले आहेत आणि आपला बॅक पार्ट ही व्यवस्थित असा जॉईन करून झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला